नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि तुम्ही पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. माझ्या पहिल्या इंट्रोडक्शन व्हिडिओला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आज मला आपल्याशी एका अशा गंभीर विषयावर बोलायचं आहे ज्याने माणुसकीला काळिमा फासलाय. नाशिकमधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. नौदलातून निवृत्त झालेल्या एक अधिकारी, ज्याला लोक कॅप्टन अशोक खरात म्हणून ओळखायचे, तो प्रत्यक्षात एक नराधम भोंदू निघाला. भविष्य सांगण्याच्या नावाखाली या माणसाने अनेक प्रतिष्ठित अधिकारी, राजकारणी आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. या भोंदू बाबाचे तब्बल 100हून अधिक व्हिडिओ सापडले आहेत, ज्यातून महिलांना होणारे अत्याचार आणि या विकृत माणसाचा हायदोस समोर आलाय. पण हा विषय केवळ एका गुन्हेगारापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या व्यवस्थेतील सडकेपणा उघड करणारा आहे. सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. कारण चाकणकर यांचे या भोंदू बाबा खरात सोबत असलेले अतिशय घनिष्ठ संबंध आता फोटोच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले आहेत. चाकणकर या बाबाच्या संस्थेवर चक्क संचालक होत्या. आता मला सांगा, ज्या महिलेवर राज्याच्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तिला आपल्याच जवळच्या माणसाच्या विकृतीबद्दल साधी शंकाही येऊ नये का? की त्यांच्या ओळखीच्या नावाखाली या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं? आज चाकणकर अडचणीत आहेत. त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी स्थिती देखील आहे. पण प्रश्न असा उरतो की महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर भोंदूच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर कोणत्या पीडित महिलेची हिंमत होईल त्यांच्याकडे तक्रार करायची? आणखी एक धक्कादायक मुद्दा म्हणजे या भोंदू बाबाची शेकडो कोटींची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. एक निवृत्त अधिकारी इतक्या कमी वेळात शेकडो कोटींचा मालक कसा होतो? हा पैसा नेमका कुठून आला? यात कोणत्या बड्या देंड्यांची गुंतवणूक आहे? हे प्रश्न देखील अनुत्तरित आहेत. पण राजकारण जेव्हा राजीनाम्यापुरतं मर्यादित राहतं, तेव्हा मूळ प्रश्न मात्र बाजूला पडतो. माझा प्रश्न आजच्या विरोधी पक्षालाही आहे. विशेषतः नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील महिला नेत्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो. नाशिकमध्ये महिला आमदार आहेत, काँग्रेसच्या महिला खासदार आहेत, ज्या नाशिक आणि धुळ्यात सक्रिय असतात. मग या पीडित महिला थेट त्यांच्याकडे का गेल्या नाहीत? त्यांना न्याय मिळेल असा विश्वास या लोकप्रतिनिधींनी का निर्माण केला नाही? का या महिला नेत्या जनतेचा विश्वास संपादन करण्यात कमी पडल्या आहेत? जेव्हा एखादी महिला संकटात असते, तेव्हा पोलीस स्टेशनपेक्षा आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीकडे जावंसं या महिलांना वाटलं पाहिजे. पण इथे तसं घडत नाही. महिलांना वाटतं की त्यांच्या अडचणी केवळ भोंदू बाबाच दूर करू शकतील. हे आपल्या राजकीय संस्कृतीचं आणि व्यवस्थेचं सर्वात मोठं अपयश आहे. चाकणकरांच्याच पक्षाच्या महिला पदाधिकारी आज त्यांच्या विरोधात शंख फुकत आहेत. पण त्या पीडितांच्या काळजीपेक्षा राजकीय आकस त्यांच्या बोलण्यातून दिसतोय. ही देखील एक दुर्दैवाची बाब आहे. विरोधी पक्ष म्हणून काम करताना केवळ सत्ताधाऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा जनतेच्या मनातील भीती घालवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास देणं हे देखील जास्त महत्वाचं आहे. नाशिकच्या या प्रकरणाने अनेक मुखवटे ओरबाडून काढले आहेत. आता वेळ आली आहे आत्मचिंतनाची. तुम्हाला काय वाटतं? महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा लोकांशी संबंध ठेवणं कितपत योग्य आहे? आणि पीडित महिला नेत्यांकडे का जात नाहीत? तुमची मते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच निर्भीड आणि सडेतोड विश्लेषणासाठी त्र्यंबक कापडे डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.